जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वारा व अवकाळी तसंच गारपीटचा जो आहे जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावाला देखील मोठा फटका बसलेला आहे। आपण आता चिंचोली गावातल्या एका केळी बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी केळीचं झालेलं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणची जी केळी आहे हे केळीचे बरीचशी खोडं जी आहेत या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या घडांना जे आहे मोठ्या प्रमाणावर केळीचे जे आहे खोड या ठिकाणी लागलेले आहे, केळी लागलेली आहे आणि या ठिकाणी आता हातातोंडाशी आलेला घात जो आहे शेतकऱ्याचा या ठिकाणी अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे या परिसरामध्ये झालेलं आहे। मका असेल, ज्वारी असेल किंवा दादर असेल असा जो वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि काही दिवसांनी ही केळी जी होती ते केळीचे घड कापले जाणार होते, मात्र त्यापूर्वीच जे आहे या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत, काय सांगणार, काय नेमकं झालं आहे? काल रात्री जो अवकाळी पाऊस आणि वादळ आलं जोऱ्यात, त्यामुळे काटणीला आलेला केळी साधारणतः 500 ते 700 झाड जमीनदोस्त झालेलं आहे। व्यापारी पाहून गेलेला होता आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे केळी मालाला थोडंसं घेण्याची थोडीशी होती आणि आज लागलेला जो खर्च आहे ठिबक, आज जैनचा आम्ही 20 रुपये प्रति नग रोप लावलेला या ठिकाणी आणि ठिबकचा खर्च एकरी 30 ते 35 हजार रुपये आलेला आहे आणि एकूण ते 3,000-5,000 केळी लावलेली आहे। आणि आज केळीचा या परिस्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला जे लागलेला खर्चसुद्धा निघायला तयार नाही आहे। किती उत्पन्न आलं असतं तुम्हाला आतापर्यंत या केळीच्या बागेतून आम्हाला 8 ते 9 लाखाची उत्पन्नाची अपेक्षा होती। आता नुकसान या ठिकाणी 12,000 ते 1,200 झाड पडलेलं आहे ठिकठिकाणी आणि त्यामुळे किती रुपयाचं साधारणतः या ठिकाणी 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। कशामुळे झालं? व काल रात्री जो वारा आणि पाऊस होता जोऱ्यात, त्यामुळे केळीचे काटणीला आलेलं घडं आपण बघतोय पडलेलं आहे आणि लागलेला खर्चही निघणार नाही। आणि इतर पिकामध्ये बी शासनाच्या जो गहू असेल, हरभरा असेल हे घेतल्या जात नसल्यामुळे मातीमोल भावात इकूनही आमचं व याच्यातलं उत्पादन त्याच्यातलं निघेल हे बी शक्य होत नाही आहे। आणि पंचनामा करायला कोणी झालेलं नाही आहे आणि विचार नाही केले नाही की बाबा नुकसान झाले का ना, तलाठी आप्पांनी केलेलं आहे विचार मागणी राहणार आहे तुमच्या? साधारणतः आम्हाला एकरी 1 लाखपर्यंत नुकसान भरपाई शासनानं मिळावी ही आमची शासनाला विनंती आहे। तर अशा पद्धतीने जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि वादळी पाऊस, वारा तसेच गारपीट यामुळे मोठं नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं झालं आहे आणि त्याचाच फटका जो आहे अवकाळी वादळी वाऱ्याचा केळीला देखील बसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि मोठं नुकसान जे आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं देखील झालेलं आहे। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने जी आहे मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र दुसरीकडे इतर पिकांबरोबरच केळीचा जो आहे हातातोंडाशी आलेला घात जो आहे निसर्गाने या ठिकाणी हिरावून घेतल्याने शेतकरी पुन्हा हातबल झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।